मी सविता. आज मी तिशी ओलांडली असली तरी आरशात पाहताना मला तीच 10 वर्षांपूर्वीची चुलबुली मुलगी दिसते. गव्हाळ रंग, लांबलचक केस आणि शहरातल्या वातावरणाकुल खोलीत राहून आलेले ते गोरेपण. पण या सौंदर्याच्या मागे एक एकटेपणा होता. लग्नानंतर शहरात गेले आणि तिथल्या धावपळीत, मोठ्या गाड्यांमध्ये आणि फ्लॅटच्या बंद दरवाजा आड माझं मन गुदमरत होतं. पती प्रेमळ होता, पण त्याच्याकडे कामाव्यतिरिक्त वेळच नसायचा. एक स्पर्श आणि प्रेमळ शब्द याच्यासाठी मी आसुसलेले होते. तब्बल 10 वर्षांनी मी माझ्या माहेरी आले. आई बाबा एका कारणाने बाहेरगावी गेल्यामुळे त्या दिवशी मोठ्या वाड्यात मी एकटीच उरले होते. संध्याकाळी झाली आणि ढग दाटून आले. आमच्या शेतात मजुरी काम करणारा अर्जुन, जो आता एक धिप्पाड आणि देखणा तरुण झाला होता, तो पाऊस सुरू व्हायच्या आधीच काम आटोपून परतला होता. पाऊस इतका जोरदार सुरू होता की अर्जुनच्या वस्तीवर जाणं अशक्य होतं. मी त्याला वाड्याच्या पडवीत आसरा दिला. वीज गेली होती. फक्त कंदिलाचाच तो पिवळसर प्रकाश घराच्या भिंतीवर नाचत होता. मी त्याला कोरडा पंछा दिला आणि स्वतःसाठी चहा बनवला. अर्जुन पडवीत बसला होता, पण पाऊस इतका होता की तो तिथेच भिजत होता. अर्जुन, आत ये, तिथे खूप थंडी वाजेल तुला, मी म्हटलं. तो संकोचाने आत आला. कंदिलाच्या उजेडात त्याचं ते रापलेलं शरीर, पिळदार हात आणि त्याच्या डोळ्यांतील ती साधी पण ओढ लावणारी नजर मनाला अस्वस्थ करत होती. आम्ही गप्पा मारू लागलो. तो लहानपणीच्या गोष्टी सांगत होता. सविता ताई, तुम्ही लहानपणी याच शेतात कशी धावाधाव व्हायचा आठवतंय? त्याच्या तोंडून माझं नाव ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. शहरात मला मॅडम किंवा सविता म्हणणारे खूप होते, पण अर्जुनच्या आवाजात एक वेगळीच ऊब होती. गप्पा मारता मारता आमचे डोळे एकमेकांना भिडले. मला जाणीव झाली की ही रात्र काहीतरी वेगळीच घेऊन आली आहे. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता आणि आत आमच्या श्वासांची गती. अचानक विजांचा प्रचंड कडकडाट झाला आणि मी नकळत त्याच्या जवळ गेले. अर्जुनने माझा हात धरला. त्याचे ते हात शेतात काम करून खरखरीत झाले होते, पण त्या स्पर्शात जी माया होती ती मला शहरातल्या रेशमी बिछाण्यावर कधी जाणवली नव्हती. तुम्ही खूपच बदलला सविता, तो हळूच कुजबुजला. आणि तूही अर्जुन, मी त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिले. त्याचे ते धैर्याने माझा हात आपल्या गालाला लावला. त्या क्षणी सर्व सामाजिक बंधने, शहरातली ते शिष्टाचार आणि मनात वरचं ओझं एका क्षणात विरघळून गेलं. मी त्याच्या मिठीत विसावले. त्याचं ते शरीर उबदार होतं. त्याला मातीचा आणि पावसाचा एक अस्सल सुगंध येत होता. त्याने मला इतक्या प्रेमाने जवळ घेतलं की जणू मी एखादी काचेची बाहुली आहे. रात्र आम्ही शहरांशिवाय एकमेकांना बोललो. कंदिलाच्या प्रकाशात त्याने जेव्हा माझ्या केसांतून हात फिरवला आणि माझ्या कपाळावर चुंबन घेतलं, तेव्हा मला डोळ्यात पाणी आलं. हेच ते सुख होतं ज्याच्यासाठी मी वर्षानुवर्ष आसुसले होते. त्याने मला ज्या पद्धतीने अनुभवलं, जो सन्मानाने जे प्रेम दिलं, ते माझ्यासाठी केवळ शरीर सुख नव्हतं, ती माझ्या मनाची शांती होती. आमचा तो रोमॅन्स एखाद्या कवितेसारखा होता, हळुवार, प्रेमळ आणि तितकाच तीव्र. त्याने माझ्या हातावर, खांद्यावर आणि मनावर प्रेमाचे असे ठसे उमटवले की ते कधीच पुसले जाणार नाहीत. त्या रात्री त्याने मला सांगितलं की मी त्याच्यासाठी फक्त मालकीण नव्हती, तर त्याच्या स्वप्नातली परी होती. पहाट
होताना पावसाने विश्रांती घेतली होती. अर्जुन उठला. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत कृतज्ञता आणि अथांग प्रेम होतं. तो काहीही न बोलता निघून गेला. आज मी परत शहरात आले आणि माझ्या गळ्यात महागडे हार आहेत, अंगावर रेशमी साडी आहे. पण जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मला त्या जुन्या वाड्याची आणि त्या कंदिलाच्या प्रकाशाची आणि अर्जुनच्या त्या निस्वार्थ प्रेमाची आठवण येते. ती रात्र माझ्या आयुष्यात एक खूप गुपित आहे, जे मला सदैव आनंद ठेवत. ती कथा कशी आहे, कारण ती माझ्या आयुष्याच्या हृदयावर कोरली आहे. तर कथा कशी वाटली ते नक्की कळवा.